नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सुंदर एक नंबर भाषण. चला तर मग सुरू करूया. गरिबांचा होता तो आवाज, त्यांच्या लेखणीत होती गाज. गरिबांचा होता तो आवाज, त्यांच्या लेखणीत होती गाज. शोषितांसाठी लढला खरा अण्णाभाऊ साठे, चमकता तारा. शोषितांसाठी लढला खरा अण्णाभाऊ साठे, चमकता तारा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट म्हणजेच थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या पवित्र दिनानिमित्त मी प्रथम अण्णाभाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. गरिबीमुळे त्यांना शाळेत जाता आले नाही. ते केवळ 1.5 दिवस शाळेत गेले, तरीही त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि अफाट प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात एक सुवर्ण काळ निर्माण केला. अण्णाभाऊंनी आपल्या धारदार लेखणीने समाजातील कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि शोषितांचे दुःख जगासमोर मांडले. फकीरासारखी अजरामर कादंबरी लिहून त्यांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी लिहिलेली अनेक लोकगीते, पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे शाहीर आजही आपल्या अंगावर रोमांच उभा करतात. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव, असे म्हणत त्यांनी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपल्या साहित्यातून पुढे नेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी आपल्या डफावर थाप मारून अवघा महाराष्ट्र जागा केला होता. अशा या महान लेखकाने, शाहिराने आणि समाजसुधारकाने अवघे आयुष्य दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी वेचले. त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. शेवटे एवढेच म्हणेन, लेखणीतून ज्यांच्या क्रांतीची मशाल पेटली, लेखणीतून ज्यांच्या क्रांतीची मशाल पेटली, त्यांच्या विचारांची ऊर्जा आज आम्हास भेटली, त्यांच्या विचारांची ऊर्जा आज आम्हास भेटली. अशा या महान साहित्यरत्नाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.